विभागीय संदर्भ सेवा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये 4 वर्षाच्या बालिकेवर अत्यंत महत्त्वपूर्ण व आव्हानात्मक कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। ही शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील तिसरी यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी ठरली असून बालिकेला नवे ऐकू येण्याच्या जगाची दारे खुली झाली आहेत। सदर रुग्ण ही 4 वर्षाची असल्याने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत उपचार मिळू शकत नव्हता, म्हणून या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण निधीची उपलब्धता अमरावती जिल्हा नियोजन समिती मार्फत केलेली आहे। सदर रुग्ण ही आष्टी जिल्हा वर्धा येथील रहिवासी असून जन्मतः ती ऐकण्यास अक्षम होती। रुग्ण 9 महिन्यांची झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना समजलं की ती ऐकू शकत नाही। रुग्णाचे नातेवाईक नागपूर येथील खासगी रुग्णालयात सोबत इतर रुग्णालयात उपचार घेण्यास गेले होते, मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तेथे उपचार घेणं शक्य नव्हतं व शेवटी प्रसार माध्यमांद्वारे सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कॉक्लिअर इम्प्लांटच्या झालेल्या यशस्वी शस्त्रक्रिया बघून रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे आणलं। सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुग्णाच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या व शेवटी शस्त्रक्रिया करण्यात आली। या शस्त्रक्रियेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे स्मार्ट नेव व कन्व्हेन्शनल या तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली। ही जटिल शस्त्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील ENT विभाग प्रमुख डॉक्टर जीवन वेदी, डॉक्टर रितेश शेलकर व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी तसेच ENT सर्जन डॉक्टर मंगेश मेंढे, डॉक्टर अनिता पटवर्कर, न्यूरोफिजिशियन डॉक्टर अनिता अंभोरे, पेडियाट्रिशियन डॉक्टर ऋषिकेश नागलकर, ऑडिओलॉजिस्ट लक्ष्मण मोरे, बदरीकरण तज्ञ डॉक्टर बाळकृष्ण वाघवाले, डॉक्टर दीपाली देशमुख, डॉक्टर शीतल सोळंके, डॉक्टर अश्विनी मढावी, डॉक्टर रमणिका ढोमणे यांच्या मार्फत करण्यात आली आहे। सदर शस्त्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला मोहोड, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे, ऋषिकेश धस यांचे विशेष सहकार्य होतं। मी डॉक्टर मंगेश रामभाऊ मेंढे, विशेष कार्यकारी अधिकारी, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती। या रुग्णालयामध्ये जवळपास 3 कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि हे सगळे निधी आपल्याला कॉक्लिअर इम्प्लांटच्या बाबतीतची निधी हे जिल्हा नियोजन समिती इथून आपल्याला प्राप्त झालेली आहे। मागील वर्षामध्ये 50 लाखाची निधी आपल्याला प्राप्त होऊन आपण तसे 10 कॉक्लिअर इम्प्लांट हे विकत घेतलेले आहे आणि 3 मुलांची शस्त्रक्रिया जे 5 वर्षाच्या खालील आहे त्या बालकांची आपल्या रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य खात्या विभागामध्ये हे निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे।